आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। संघटन संस्कृतीचा दीपस्तंभ हरवला, ग दी कुलथे यांना सश्रद्ध निरोप। 14 एप्रिल 2025 सोमवारी रात्री 9 वाजता एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। ग दी कुलथे यांचे त्यांच्या नेरूळमधील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। महाराष्ट्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटन क्षेत्रात 5 दशके ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य झोकून दिलं, असे अफाट व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे। आज असं वाटतंय एखादा वटवृक्ष कोसळून गेला आहे, ज्यांच्या सावलीत कित्येक संघटना उभ्या राहिल्या, अनेक नेतृत्व घडली, संघर्षांना दिशा मिळाली, असा हा तेजस्वी दीपस्तंभ हरपला आहे। ग दी कुलथे हे एक संस्थापक नव्हते, ते संघटन संस्कृतीचे शिल्पकार होते। 1970च्या दशकात त्यांनी विक्रीकर कर्मचारी संघटनेतून सुरू केलेल्या प्रवासगाथाही पुढे विविध मध्यवर्ती कर्मचारी संघटनांमध्ये नेतृत्व करत अखेर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ या शिखर संघटनेच्या स्थापनेपर्यंत पोहोचले। राज्य शासनाच्या तब्बल 72 खात्यांमधील राजपत्रित अधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणणं हे कठीण काम त्यांनी संयम, संवाद आणि सातत्याच्या माध्यमातून साध्य केलं। महासंघ ही फक्त संघटना नव्हती, ती होती एक विचारधारा, एक चळवळ, आणि या चळवळीचे ते प्राण होते। पारंपरिक नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या काळात कुलथे साहेबांनी संवादात्मक संघटन शैलीचा आदर्श घालून दिला। त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, कोणत्याही प्रश्नात दोन्ही बाजू समजून घेऊन तोडगा काढणं। ते कठोर होते, पण न्यायतेच्या बाजूने उभे राहत असत। त्यांनी 20पेक्षा अधिक कर्मचारी संघटनांना एकत्र आणलं, दरवर्षी राज्यस्तरीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून नेतृत्व विकसित केलं। प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमधला संवाद सतत चालू राहावा यासाठी सांघिक बैठका आणि तंत्रशुद्ध सादरीकरणाचा आग्रह धरला। त्यांचं हे संघटन ही मागण्या आणि आंदोलन या पलीकडे जाऊन धोरणा निर्मितीतील सहभाग असं होतं। त्यांनी संघटन क्षेत्राला केवळ आक्रमकता नव्हे तर विवेकशीलता आणि दीर्घदृष्टी दिली। कर्मचारी वर्गासाठी ते फक्त सल्लागार नव्हते, ते मार्गदर्शक होते, प्रेरणास्थान होते। कोण्या नवख्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली शंका ठेवली तर ती ऐकून घेताना त्यांच्या चेहऱ्यावर त्रागा नव्हे तर एक आत्मीय भाव असायचे। ते आपुलकीनं समजून सांगायचे, अनुभवांच्या संदर्भात सहा। अनेक जण सांगतात की कुलथे साहेबांना एकदा भेटलं की पुढच्या वाटचालीचं ध्येय स्पष्ट होतं, आणि हीच त्यांची खासियत होती। आज कित्येक विभाग प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, निवृत्त कर्मचारी हे त्यांच्या स्पर्शामुळे घडलेले आहेत, असं ठामपणे म्हणत आहेत। ग दी कुलथे यांचं जाणं हे संघटन क्षेत्रातील एक मोठी पोकळी आहे। कुठलाही मोठा निर्णय घेताना, कर्मचारी हिताचा विचार करताना, एक मतभेदांचं वादळ असताना आता कुलथे साहेब काय म्हणाले असते, हा प्रश्न हमखास आठवणार। त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणं सहज शक्य नाही, पण त्यांच्या विचारांची, कामाची आणि मूल्यांची ज्योत प्रत्येक संघटकाच्या मनात तेवत ठेवणं हीच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल। 15 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता नेरूळ पश्चिमेतील स्मशानभूमीत कुलथे साहेबांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। त्यांच्या घरासमोर सकाळी 9 ते 12:30 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। संघटन चळवळीतील महामेरू, कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ आणि दृष्टी आणि दीर्घदृष्टीचा संगम असलेल्या ग दी कुलथे यांना अधिकारी, कर्मचारी या वर्गाच्या वतीनं सश्रद्ध निरोप। गुरुदत्त दिनकर वागतेकर, मुंबई, दिनांक 15/4/2025। नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।